नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरनं आता महाराष्ट्रभर आहे जी संतापाची लाट उसळलेली आहे. कोल्हापुरातील पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्याचबरोबर हे पुस्तक आहे जे एका लग्न समारंभामध्ये भेटवस्तू म्हणून वाटण्यात आलं आणि त्यावरतीच त्यांचा संपूर्णपणे रोष दिसून आला. मात्र हा रोष पाहताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतरच कोल्हापूरमध्ये देखील आहे जो तीव्र निषेध आहे, निदर्शन आहे जी केली जात आहेत. सध्या मी आलेले आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापुरातील कॉम्रेड दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या माझ्यासोबत आहे, स्मिता पानसरे, आणि त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे, कशा पद्धतीने ह्याच्यावरती आता भूमिका घेतली जाणार आहे, काय ॲक्शन असणार आहे. तुमचं स्वागत आहे लोकमतमध्ये. काय सांगाल नेमकी प्रकरणावरती प्रतिक्रिया पहिली काय असणार आहे? आमदारांकडनं अशा पद्धतीने वक्तव्य अपेक्षित आहे का आणि नेमकी मागणी काय आहे तुमची आता? लोकशाहीच्या आधारानं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले हे जे आमदार आहेत संजय गायकवाड शिंदे सेनेचे, त्यांचा खरं तर जितक्या तीव्र शब्दात निषेध करावा तितका कमी आहे असं वाटतं. कारण लोकप्रतिनिधी असताना सुद्धा इतक्या अर्वाच्य भाषेमध्ये स्त्रियांचा अपमान होईल अशा पद्धतीनं त्याच्या प्रशांत आंबींच्या आईला आणि बायकोला ज्या शिव्या दिलेल्या आहेत ते निषेधार्हच आहे. कॉम्रेड पानसरे हयात असताना सुद्धा खरं तर शिवाजी कोण होता असं पुस्तकाचं नाव का दिलं या अनुषंगानं त्यावेळेला ही चर्चा झाली होती आणि कॉम्रेड पानसरेंनी त्याला पुरेपूर सडेतोड अशी उत्तरही दिलेली आहेत. 1949 रोजी, खरं म्हणजे 49 साली गणेश कराडे नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांनी शिवाजी कोण होता अशा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. प्रबोधनकार ठाकरे जे आहेत त्यांनी दगलबाज शिवाजी नावाचं खरं तर पुस्तक लिहिलेलं आहे. पण या पुस्तकांच्या संदर्भात या आमदाराला काही माहीत नाहीये. या आमदारांना लग्नाच्या प्रसंगी मिळालेले हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक पूर्ण वाचून म्हणजे 1 तासभर काढला असता आणि पूर्ण पुस्तक जर वाचलं असतं आणि त्यानंतर त्यांनी जर प्रशांतला फोन केला असता तर मला असं वाटतं की त्यांची भाषा नक्कीच बदलली असती. कारण पुस्तकाच्या आतमध्ये शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि प्रामुख्यानं परस्त्रीकडं शिवाजी महाराज कोणत्या नजरेनं बघत होते या अनुषंगानं त्यामध्ये लिखाण केलेलं आहे. तशी उदाहरणं त्यामध्ये दिलेली आहेत. ती वाचली असती तर नक्कीच खरा शिवसैनिक जो आहे तो खरा शिवसैनिक स्त्रियांच्या बाबतीत अशी भाषा वापरली नसती. त्यामुळं या आमदारांनाच काय, पण ज्यांना ज्यांना शंका येते की शिवाजी कोण होता असं का टायटल दिलं, त्या प्रत्येकानं हे पुस्तक एकदा निवांतपणे वाचणं आणि त्यातले विचार शिवाजी महाराज खरे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. त्यांना त्याच प्रश्नाचं उत्तर त्या पुस्तकात मिळेल याची मला नक्की खात्री वाटते. आत्ता सध्या वाद उफाळल्यानंतर पुस्तक नक्कीच अनेक जण खरेदी करतील, ते वाचण्याचा प्रयत्न करतील. पण अशा पद्धतीने जे वक्तव्य करणारे आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल? नेमकं काय लिहिलंय त्या पुस्तकामध्ये? काय विचार मांडलेले आहेत गोविंद पानसरेंनी त्या पुस्तकामध्ये? कॉम्रेड शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक चुकीची वक्तव्य यापूर्वीही अनेक जण करत होते. ज्या शिवसैनिकांना खरं म्हणजे खरा शिवाजी कळायला पाहिजे होता त्या शिवसैनिकांपर्यंत खरा शिवाजी पोहोचवण्याचं काम ज्यांनी करायचं त्यांनी केलं नाही, पण ते कॉम्रेड पानसरेंनी केलेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, शिवाजी महाराजांना धर्माविषयी काय वाटतं, शिवाजी महाराजांचा रयतेविषयी काय दृष्टिकोन होता, शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांच्या विषयीचा काय दृष्टिकोन होता, अशा अनुषंगानं विस्तारानं इतिहासाची मांडणी, खऱ्या इतिहासाची मांडणी कॉम्रेड पानसरेंनी त्यांच्या पुस्तकात केलेली आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना खरा शिवाजी समजून घ्यायचा आहे, शिवाजीचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी हे पुस्तक निश्चितपणानं वाचणं ही खरं म्हणजे त्यांची जबाबदारी आहे. पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही मग त्यावरती व्यक्त होणं किंवा तुमची मतं मांडणं समजू शकतो, पण पुस्तक न वाचताच केवळ पुस्तकाचं टायटल असं आहे याचा अर्थ तुम्ही शिवाजी महाराजांचा अनादर केलेला आहे असं चुकीचं वक्तव्य करणं किंवा तसा समज करून घेऊन एखाद्या कार्यकर्त्याला तसं बदनाम करणं, त्याच्या आईवरनं आणि बायकोवरनं शिव्या देणं, अर्वाच्य शब्द वापरणं हे मला वाटतं की निषेधार्ह आहे. हा लोकशाहीचं खरं म्हणजे शोकांतिका आहे असं मला स्वतःला एक चळवळीतली कार्यकर्ती म्हणून वाटतं. पण आपण जे पुस्तकामध्ये वाचतो की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलेलं आहे ते कुठेतरी अशा पद्धतीचे विचार करणारे आहेत त्यांना कुठेतरी हे खटकतंय का की एकेरी उल्लेख शिवाजी महाराजांचा केलाय, तसा एकेरी उल्लेख का केला असेल असं त्यांना वाटते. त्यामुळे अशा पद्धतीची त्यांची वक्तव्य येत असतील, त्यांच्याकडनं अशा पद्धतीने खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य होत असतील असं तुम्हाला वाटतं का? मुळात म्हणूनच असं म्हटलं की केवळ नुसतं पुस्तकाचं टायटल वाचून, कारण प्रबोधनकार ठाकरेंनी पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी. आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे शिवाजी युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी असं पण म्हणत नाही आहोत.
त्यामुळे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा अपमानास्पद केलेला आहे, त्या अनुषंगानं केलेला आहे. असा जो समज आहे किंवा गैरसमज करून घेतलेला आहे, तो समज पहिल्यांदा दूर करायला पाहिजे. आपल्याला ज्या व्यक्तीच्या विषयी आत्मीयता वाटते, जी व्यक्ती आपल्याला अधिक जवळची वाटते, त्या व्यक्तीचा आपण प्रामुख्याने एकेरी उल्लेख सातत्यानं करतो. म्हणजे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हटलं जातं. त्यांची जर तुम्ही गाणी लिहिलेली बघितली तर त्याच्यामध्ये शिवाजी हाच उल्लेख आहे. शिवबा म्हटलं जातं त्यांना. त्यामुळं आपल्यातलं आणि त्यांच्यातलं नातं अधिक जवळकीचं आहे, आपुलकीचं आहे. एखाद्याच्या विषयी ममत्व दाखवताना पण आपण एकेरी असा उल्लेख केला जातो. त्यामुळे ते समजून घेणं आणि शिवाजी महाराजांच्यासाठी जनता म्हणजे रयत त्या काळची मरायला तयार होती. आता जे आहेत, जे स्वतःला राजे म्हणून घेणारे आहेत किंवा आत्ताच्या लोकशाहीमधले ज्यांना राजे म्हटलं जातं, आपण सरकारवर बसलेले आहेत, त्यांच्यासाठी लोकांना मला असं वाटतं की तुम्ही कित्येक करोडो रुपये जरी दिले तर त्याच्यासाठी मरायला कोण तयार होणार नाही. पण शिवाजी महाराजांसाठी त्या काळामध्ये ती जनता मरायला तयार होती. असं काय वैशिष्ट्य होतं शिवाजी महाराजांचं की सगळ्यांना वाटत होतं की शिवाजी महाराज जिवंत राहावे, मी मेलो तरी चालेल. होता शिवा म्हणून वाचला. पण आहे ती म्हण जी आहे तुम्हाला माहित आहे, म्हणजे न्हावी असणारा तो शिवा जो आहे त्यानं शिवाजी महाराजांसाठी बलिदान केलेलं आहे. हा इतिहास आहे. त्यामुळं हा इतिहास नीटपणानं, नेमकेपणानं आणि खरा इतिहास समजून घेऊन मग त्यानंतर तुम्ही वक्तव्य करायला पाहिजे. कोणतीही गोष्ट समजून घ्यायची नाही आणि एवढंसं काहीतरी पकडायचं आणि ते शेपूट घेऊन ओरडत राहायचं, ही गोष्ट चुकीची आहे असं मला वाटते. दुसरी एक गोष्ट मला कुटुंबीय म्हणून पण आणि चळवळीतली कार्यकर्ती म्हणून पण वाटतं, की ते आमदार जे आहेत ते असं म्हणतात, की प्रशांत आंबीना पानसरेंचं काय केलं माहीत आहे ना तुम्हाला? पानसरेंचं काय झालं? किंवा त्यांच्याविषयी जे वक्तव्य करतात. पानसरेंच्या खुनामध्ये आरोपी म्हणून पकडला गेलेला एक आरोपी जो आहे तो गायकवाडच आहे आणि आता याही आमदारांचं आडनाव गायकवाड आहे. आडनावामधलं साधर्म्य असं नाहीये, पण वृत्ती तीच आहे. त्या वृत्तीमधलं जे साधर्म्य आहे ते लक्षात घेऊन मला असं वाटतंय, की आता कुठेतरी सरकारनं स्वतः फिर्यादी होऊन याची तपासणी करायला पाहिजे. नेमकं काय आहे हे तपासून काढायला पाहिजे, असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या गुन्ह्यातील जो आरोपी होता गायकवाड, तो आणि ह्यांचं नाव सेमच आहे आणि त्याचबरोबर वृत्ती पण सेम आहे तुम्ही म्हणता. आता ह्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? प्रशांत आंबींना सहकार्य मार्गदर्शन कशा पद्धतीने? खरं म्हणजे प्रशांत आंबीचं तुम्ही वक्तव्य बघितलं असेल तर लक्षात येईल, की चळवळीतला कार्यकर्ता किती संयमानं बोलू शकतो. तो स्वतःच खरं म्हणजे तयारीचा कार्यकर्ता आहे. केवळ नुसता कार्यकर्ता नाही तर विचारानं आणि कृतीनं अतिशय बळकट असा कार्यकर्ता तो आहे. कारण त्याचं एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल, तो असा म्हटला, की "मी राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहतोय, त्यामुळे मला प्रचंड चांगल्या शिव्या देता येतात, पण ते संस्कार माझ्यावरती नाहीयेत." वयानं लहान आहे आमदारांच्या पेक्षा आणि तरी सुद्धा आमदारांशी बोलताना तो अतिशय सभ्य भाषेमध्ये बोलतोय. त्यामुळं आमच्या या कार्यकर्त्याच्या विषयी अभिमान तर आहेच. त्याचा लढाऊ बाणा, संघर्ष आम्हाला माहीत आहे. त्यामुळं आता त्याच्या बाजूनं आम्ही सगळेजण उभे आहोतच. पण संपूर्ण महाराष्ट्रभरात हा केवळ प्रशांत आंबीचा प्रश्न नाहीये. हा वृत्तीचा प्रश्न आहे. विचार स्वातंत्र्यावरचा घाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. याला विरोध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज कोल्हापुरात संध्याकाळी 5:30 वाजता जोडेमार आंदोलन तर आम्ही सगळेजण करणारच आहोत. पण संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे-जिथे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, मला असं वाटतं की एकही जिल्हा त्याला अपवाद नसेल, की जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. तिथे या आमदारांचा निषेध करणं आणि शिवाजी कोण होता हे जे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक आहे, ते पुस्तक आतापर्यंत लाखोनी प्रती खपल्या गेलेल्या आहेत. पण आता नव्यानं पुन्हा एकदा त्याचा प्रचार प्रसार करणं आणि खरा शिवाजी जनतेपर्यंत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसैनिकापर्यंत, ज्याला खरंच शिवसैनिक व्हायचं आहे ना, शिवाजीचा सैनिक मावळा ज्याला व्हायचा आहे, त्याला खरा शिवाजी माहिती होणं जास्त गरजेचं आहे. नाहीतर लोक अर्धवट चुकीचा, सोयीचा, आपल्या सत्तेसाठी सोयीचा एवढा शिवाजी लोकांपर्यंत पोहोचवतात आणि तोच शिवाजी खरा असं समजून सगळेजण चालतात. त्यामुळं आता आमच्या धडावर आमचं डोकं राहायचं असेल तर मला असं वाटतंय की प्रत्येक वाचकानं शिवाजी, खरा शिवाजी समजून घेणं जास्त गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं पुन्हा ही पुस्तकाचं वाटप अधिक जोरदारपणे आम्ही करणार आहोत. नक्कीच. मात्र त्याचबरोबर आमदार संजय गायकवाड यांनी जे संभाषण केलेलं आहे फोनद्वारे प्रशांत आंबे यांच्याशी, त्याच्याबद्दल आता प्रतिक्रिया दिली आहे, की ती ऑडिओ क्लिप माझी नाही, त्याच्यामध्ये छेडछाड करून ती व्हायरल झालेली आहे, अशा पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिली. ह्याच्यावरती काय सांगाल? खरं तर आता जेव्हा अंगावरती प्रकरण शेकतं तेव्हा लोक याच पद्धतीनं बोलतात. म्हणूनच आम्ही काल FIR दाखल केलेली आहे.
रात्री जवळपास 12:51 या माणसानं फोन केलेला आहे. म्हणजे रात्री ही फोन करण्याची वेळ आहे का? एकतर हा पहिला म्हणजे लोकप्रतिनिधींनी. बरं ते तितकं गरजेचं, महत्वाचं आहे का? काहीही पुस्तक न वाचता स्वतःला काय वाटतंय, जे चुकीचं आहे का खरं आहे ते तपासून न घेता, मी आमदार आहे याचा अर्थ मला जे वाटतं किंवा मला जे कळतं तेच योग्य असं समजून त्यांची जी अरेरावीची भाषा आहे, त्यामुळं ते मुळात निषेधार्ह आहे. ही गोष्ट लक्षात घेणं म्हणजे सगळ्यांनी लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे मला वाटतं. त्यांचा निषेध जितका करावा तितका कमीच आहे. लोकशाहीचं मगाशी मी म्हणालं तसं खरं तर ही शोकांतिका आहे. लोकप्रतिनिधी निवडून देतो, त्या अर्थी लोकांचं प्रजासत्ताक राज्य आहे. प्रजेला जाता येत नाही तिथं म्हणून प्रतिनिधी निवडून दिलेला असं जो लोकांच्यासाठीचे धोरणं आखेल किंवा त्यांच्यासाठीचं सोयीचं जे असेल ते तिथं मांडणं करेल. आणि जेव्हा स्वतःला तुम्ही शिवसैनिक म्हणून घेता, शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून घेता, तेव्हा तुम्हाला 100% शिवाजी होता येणार नाही ही गोष्ट खरीच आहे. पण 2% तरी शिवाजी होता येणं शक्य आहे. त्या पद्धतीनं तिथं जाऊन तुम्ही राज्यकारभार करावे, अशी आमची जे शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्या सगळ्या जनतेची, रयतेची अपेक्षा आहे. पण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तिथं आमदार झालेले जे आहेत, ते त्याच्याबरोबर उलटं वर्तन करतात, असं जेव्हा म्हणतात आणि त्यानंतर उच्चारावानं आम्हाला म्हणतात, की आम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत, जैविक वारसदार आहोत, वैचारिक वारसदार आहोत, तेव्हा त्यांची कीव करावी तेवढी कमीच आहे असं वाटतं. शेवटचा प्रश्न. आता आपण म्हटलात, की प्रशांत आंबी यांना मध्यरात्री फोन आलेला होता. असाच एक फोन आहे, जे कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक आहेत इंद्रजित सावंत यांना काही म्हणजे गेल्या वर्षी आहे प्रशांत कोरटकर यांचा आलेला. त्यांनी देखील अशाच पद्धतीने भाषा वापरलेली, फोनद्वारे संभाषण झालेलं. त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेलं. वारंवार कोल्हापुरातील म्हणजे शाहू नगरीमध्ये, त्याचबरोबर शिवप्रेमी असणारी ही नगरी आहे. या नगरीवरती हा आघात होतोय का? वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य करून कोल्हापूरला टार्गेट केलं जातंय का, असं तुम्हाला वाटतं? खरं तर खरा इतिहास मांडणारे हे जे सगळे आहेत, इंद्रजित सावंत आहेत, कॉम्रेड गोविंद पानसरे आहेत, जयसिंगराव पवार आहेत, इतिहासतज्ञ ज्यांचं नुकतंच निधन झालं. या सगळ्यांना सातत्याने या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागले. केवळ शाहू नगरी आहे किंवा शिवप्रेमी आहे म्हणून टार्गेट केलं जाते असं नाही. तर मला असं वाटतं की खरा शिवाजी लोकांपर्यंत पोहोचवणारे जे कोणी आहेत, त्यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवू नये आणि त्यासाठी म्हणून दहशत पसरवावी. किमान दहशतीला घाबरून हे लोकं मागं राहतील, मागं आपण जे कार्य करतोय त्या कार्यातून मागं हटतील, असा चुकीचा समज या लोकांनी करून घेतलाय आणि म्हणून ते सातत्यानं असे काय केले जातात, आघात केले जातात. पण या सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग राहुल सोलापूरकर असतील, कोरटकर असतील, अजून अनेक काही जण असतील, जे संभाजीच्या संदर्भात, शाहू महाराजांच्या संदर्भात, शिवाजी महाराजांच्या संदर्भात म्हणतात. या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यांना खरा शिवाजी माहीत आहे, खरा इतिहास माहीत आहे आणि जे खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत, ते सगळेजण या कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाहीत, संघर्ष करत राहतील आणि जे खरं आहे ते खरं लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्यानं करतील. यात वादच नाही. नक्कीच. तर आपण कोल्हापुरातनं जाणून घेतलं. माझ्यासोबत दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे होत्या. त्यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणावरती त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेतलं आणि त्यांनी वेळोवेळेला हेच सांगितलं, की ज्या शिवभक्ताला आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य तो पूर्णपणे इतिहास माहिती असायला हवा, त्याने हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ते विचार पुढे नेणं देखील तितकंच गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. तसंच अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.